दूध उकळताना जी साई असते ना ती सुद्धा मोडून टाकायची याच्यामध्ये। दुधाला उकळी आलेली आहे। आता याच्यात आपण 1 वाटी साखर टाकून घेऊ। साखर पूर्ण विरघळेपर्यंत हे सतत हलवत राहायचं। साखर पूर्ण विरघळलेली आहे। याच्यामध्ये गव्हाचं पीठ 2 टेबलस्पून टाकून घेऊ। याच्यामधील सर्व गुठळ्या हे मोडून घ्यायच्या। प्लेन असं मिश्रण करायचं याचं। हे मिश्रण आपण 10 मिनिट छान शिजवून घेतलेलं आहे। आता हे पूर्णपणे आपण थंड करून घेऊयात। हे मिश्रण आपण थंड करायला ठेवलेलं आहे। हे बघ, हे 2 आंबे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि हे रुमालाने चांगले पुसून घ्यायचे। हे फेकून द्यायचं नाही, असंच ठेवायचं, कारण नंतर आपल्याला असं झाकण लावून ठेवायचं याचं, त्याच्यामुळं मग हे असंच ठेवून द्यायचं व्यवस्थित। आता याच्यातील जी कोय आहे ना ते आपण हळूच बाजूला अशी साईडने कापून घेऊ आणि ते काढून घेऊयात कोय। कोय अशी गोल फिरवली ना की आपोआप बाहेर निघते पहा अशी। त्याच्यातून गर वगैरे काहीच काढायचं नाही, हे असंच ठेवून देऊयात। हे पहा, हे पहा तुमच्याकडे असे ग्लास ठेवून द्यायचं, कारण आपल्याला मग ते मिश्रण ओतायलाही सोपं जाईल। हे पहा, हे मिश्रण आता पूर्णपणे थंड झालेलं आहे। 1 टीस्पून विलायची पावडर टाकून घेऊयात आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं। आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। याच्यामध्ये आपण ना थोडीशी तुटी फ्रुटी टाकून घेऊयात। आणि हे सर्व आपण आता मिक्स करून घेऊ असं। हे आता आपण दोन्हीही फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवूयात।